दर्पण न्यूज। नागरी हक्क समितीच्या वतीने आज लाईट ऑफिस कार्यालय शाखा हुपरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। नागरिक हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य शाखा हुपरी यांच्या वतीने आज लाईट ऑफिस शाखा हुपरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले। वीज पोलवर लावलेल्या बेकायदेशीर ब्रॅकेटबाबत वायरमन ठेकेदार यांच्यावर तात्काळ कारवाई करा। प्रीपेड स्मार्ट मीटरची सक्ती बंद करा। थकीत बिलाची वसुली ग्राहकांच्या डिपॉझिट रकमेमधून वजा करण्यात येत आहे ती तात्काळ थांबवावी। ज्या ग्राहकांचे स्मार्ट मीटर बाबत तक्रारी आहेत अशा ग्राहकांची स्मार्ट मीटर बदलून त्यांचे जुने मीटर तात्काळ बसवण्यात यावे। फॉल्टी मीटर, जळालेले मीटर आणि नवीन विद्युत कनेक्शन घेण्यासाठी लागणारे मीटर हे स्मार्ट मीटर न बसवता इलेक्ट्रिक मीटर तात्काळ उपलब्ध करून द्यावे। ज्या ग्राहकांच्या घरावरून प्लॉटवरून लाईटच्या तारा गेल्या आहेत त्या महावितरणने स्वखर्चातून तात्काळ काढून घ्याव्यात। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या हिताचे सर्क्युलर शासन निर्णय यांची अंमलबजावणी जेवढ्या तात्काळ अंमलात आणता तेवढ्याच तत्परतेने ग्राहकांच्या हिताचे शासन निर्णय सुद्धा तात्काळ अंमलात आणावेत। माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 4(1) ख यातील 1 ते 17 मुद्द्याची तात्काळ अंमलबजावणी करावी अशा ग्राहक हक्काच्या विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। निवेदनामध्ये वरील सर्व मागण्यांचा लवकरात लवकर विचार करून कारवाई करण्यात यावी, अन्यथा महावितरण शाखा हुपरी यांच्या कार्यालयाच्या दारामध्ये सोमवारपासून म्हणजेच दिनांक 11/8/2025 व दिनांक 18/8/2025 व दिनांक 25/8/2025 रोजी ठीक 11 वाजता दर सोमवारी तीव्र निदर्शन आणि ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। यावेळी समिती शहर प्रमुख अभिनव गोंधळी, समिती उपशहर प्रमुख सुहास माने, समिती सचिव सूर्यकांत रावण, समिती सदस्य राजेंद्र उगळे, दादासाहेब कामते, संजय पाटील, संदीप भंडारे, पप्पू लोंढे, राहुल हजारे, बाळासाहेब शेटके, नितीन पाटील, रवी हजारे, बाळासाहेब परीट, दगडू महाजन, रतन एकांडे, संतोष परीट, सुदर्शन पोद्दार, ओमकार जांभळे, रामचंद्र माळी, शुभम पवार, दीपक गजरे, वसंतराव तवारकर मोठ्या संख्येने समिती सदस्य उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.